नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजकाल एक गोष्ट अनेकांच्या लक्षात येते. गाडी पेट्रोल पंपावर नेली की पाकिट रिकामं होत चालल्याची जाणीव होते. रिक्षातून कुठे जायचा योग आला की लोक म्हणतात, सीएनजी किती महाग झालाय. घरगुती गॅसचे भाव तर असं वाढत चाललेत की काही दिवसांनी हॉटेलमध्ये जेवण स्वस्त पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. पण या सगळ्या इंधन संकटामध्ये एक जुना प्रश्न पुन्हा लोकांच्या मनात येतोय. रॉकेल कुठं गेलं? एक काळ असा होता जेव्हा भारतातल्या लाखो घरांचं आयुष्य एका छोट्याशा निळ्या ज्वालेवर चालायचं. ते इंधन म्हणजे रॉकेल. गाव असो किंवा शहरातील झोपडपट्टी, घराघरात रॉकेलचा स्टोव्ह असायचा. रात्री लाईट गेली की रॉकेलचा दिवा लावला जायचा. त्या निळ्या रंगाच्या थोडासा तीव्र वास असलेल्या इंधनावर अनेक कुटुंबांचं स्वयंपाकघर चालायचं. रॉकेल म्हणजे फक्त इंधन नव्हतं, ते गरिबांच्या घरातलं जीवनाचं साधन होतं. रॉकेल अचानक तयार होत नाही. ते बनतं कच्च्या तेलापासून. जमिनीखालून काढलेलं क्रूड ऑइल मोठ्या रिफायनरीमध्ये नेलं जातं. तिथे त्या तेलाचं वेगवेगळ्या तापमानावर विभाजन केलं जातं. त्यातून तयार होतात पेट्रोल, डिझेल, एव्हिएशन फ्युएल आणि रॉकेल. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलसारखंच रॉकेल देखील कच्च्या तेलातूनच तयार होतं. पण एक प्रश्न आहे, जर रॉकेल इतकं महत्वाचं होतं तर आज ते जवळजवळ गायब का झालं? याचं कारण आहे एलपीजी गॅसचा वाढलेला वापर. सरकारनं अनेक योजना सुरू केल्या. लोकांना गॅस सिलेंडर मिळायला लागले. हळूहळू रॉकेलवर चालणारे स्टोव्ह बंद झाले. रॉकेलचा वापर दरवर्षी कमी होत गेला. पण सध्या जगात घडणाऱ्या घटनांमुळे परिस्थिती पुन्हा बदलताना दिसतीये. जागतिक स्तरावर तणाव वाढत आहेत. उदाहरणार्थ, इराण-इस्रायल कॉन्फ्लिक्ट या संघर्षामुळे मध्य पूर्वेतील तेल पुरवठ्यावर परिणाम होतो. आणि जेव्हा कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीवर होतो. भारत हा मोठ्या प्रमाणात तेल आयात करणारा देश आहे. म्हणून जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महाग होतं, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर होतो. पेट्रोल महाग होतं, डिझेल महाग होतं, सीएनजी महाग होतं, गॅस सिलेंडर महाग होतो. आणि त्याचा परिणाम सर्वात जास्त होतो तो सामान्य माणसावर. आज अनेक ठिकाणी हॉटेल चालक सांगत आहेत, गॅस सिलेंडरचे दर इतके वाढलेत की व्यवसाय चालवणं कठीण झालंय. काही ठिकाणी छोट्या हॉटेलना स्वयंपाकासाठी पर्याय शोधावे लागत आहेत. कारण गॅस महाग, सीएनजी महाग आणि पेट्रोल डिझेल महाग. म्हणूनच आज एक जुना प्रश्न पुन्हा लोक विचारत आहेत. जर रॉकेल इतकं स्वस्त आणि उपयोगी होतं, तर ते पूर्णपणे बंद का केलं? काही लोकांना वाटतं, जर आजही रॉकेल सहज उपलब्ध असतं, तर अनेक गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळाला असता. आज जग बदलते, ऊर्जा स्रोत बदलत आहेत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे. इंधनाच्या किमती वाढल्या की त्याचा सर्वात मोठा परिणाम होतो तो सामान्य माणसाच्या आयुष्यावर. पेट्रोल असो, डिझेल असो, गॅस असो किंवा रॉकेल, ही सगळी इंधनं आपलं आयुष्य चालू ठेवतात. पण प्रश्न अजूनही तसाच आहे. भविष्यात पुन्हा रॉकेलचा वापर वाढेल का? की आपण पूर्णपणे नवीन इंधनाकडे वळणार आहोत? धन्यवाद.